नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या विज्ञान या विषयाचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे आणि या विषयामध्ये प्रकरण नंबर 2 जे आहे तर त्या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। प्रकरणाचं नाव आहे वनस्पती रचना व कार्य। बघा, इयत्ता 6वी पर्यंत तुम्ही वनस्पतींबद्दल काही माहिती घेतलेली आहे, बरोबर। आता वनस्पती म्हणजे काय, तर आपल्या अवतीभोवती आपल्या सभोवताली असणारे जे वृक्ष आहे, वनस्पती आहे, ह्या वनस्पती, बरोबर। तर मग ह्या वनस्पतींबद्दल आपल्याला जेव्हा बाकी त्याची रचना बघायची असेल तर नेमकी रचना कशी असते, म्हणजे त्याला आपण स्ट्रक्चर म्हणतो बघा। रचना म्हणजे नेमकी वनस्पतीला कोणकोणते अवयव असतात, कोणकोणते भाग असतात, तर ह्या भागांचा अभ्यास आपल्याला या रचनेमध्ये करायचा आहे। आणि जे पण काही त्या वनस्पतींचे अवयव आहेत तर त्या अवयवांचे आपल्याला कार्य सुद्धा बघायचे आहे। आलं लक्षात? तर मग चला बघूया वनस्पती, त्या वनस्पतींची रचना आणि त्या वनस्पतींचे जे काही अवयव आहेत तर त्या अवयवांचं कार्य काय ते आपण ह्या प्रकरणात बघणार आहोत। चला बघूया मग। बघा, सगळ्यात आधी आता इथे जे तुम्हाला पिक्चर दिसतंय, चित्र दिसतंय, तर ह्या चित्रामध्ये तुम्हाला लगेच बघायला मिळालंय इथे हे जे काही चित्र दिसतंय तर हे एका मुळाचं आहे, बरोबर। आता मूळ म्हणजे काय, तर वनस्पतीचे जे आपल्याला अवयव बघायचे, रचना बघत असताना त्यांचे अवयव आपल्याला शिकायचे आहे। मग ह्या अवयवांमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचे असलेले कोणकोणते अवयव आहे, तर ते महत्त्वाचे असलेले प्रामुख्याने अवयव, पहिला आहे मूळ, बरोबर, त्यालाच आपण रूट असं म्हणतो इंग्रजीमध्ये, मूळ। त्यानंतर दुसरा आहे, पुढे दिसतंय बघा तुम्हाला, स्टेम, त्याला खोड असं म्हणतात, दुसरा आहे खोड। त्यानंतर पुढे आहे पान, त्यानंतर फूल आणि त्यानंतर फळ। म्हणजे कोणकोणते, मूळ, खोड, पान, फूल आणि फळ। मग एवढे जे पण काही अवयव आहेत तर ह्या अवयवांयुक्त अशी रचना कोणाची आहे, तर वनस्पतींची असते। म्हणजे प्रत्येक वनस्पतीला मूळ असतात, पानं असतात, फुलं असतात, फळं असतात, खोड असतात, बरोबर आहे की नाही। मग यांची रचना अभ्यासताना आपल्याला ह्या प्रत्येक अवयवाचा अभ्यास करायचा आहे। मग चला मग बघूया, पहिलं जे अवयव आहे त्याचं नाव आहे मूळ। पहिला अवयव कोणतं, मूळ, त्याला आपण इंग्रजीमध्ये रूट्स असं म्हणतो। काय म्हणतो त्याला आपण, रूट असं म्हणतो। चला, मग या मुळाचे दोन प्रकार आहेत, मुळांचे दोन प्रकार असतात। कोणते दोन मूळ, त्यातलं एक मूळ जे आहे तर त्या मुळाला सोटमूळ असं म्हणतात आणि दुसरा जो प्रकार आहे तर त्या मुळाला तंतुमय मूळ असं म्हणतात। एक पहिला सोटमूळ आणि दुसरा तंतुमय मूळ। आता बघा, हे जे काही मूळ असतात म्हणजे रूट्स असतात तर यांची वाढ ही कशी होत असते, जेव्हा आपण जमिनीच्या मध्ये एखादं बीज टाकतो, एखाद्या वनस्पतीचं बीज टाकतो, तर ते बीज टाकल्यानंतर त्या बीजाला एक अंकुर फुटतो बघा। तो जमिनीच्या वर जो येतो त्याला अंकुर म्हणतात। जमिनीच्या वर जो तुम्हाला एक बारीकसा कोंब दिसेल तर त्याला काय म्हणतात, अंकुर असं म्हणतात। आणि जमिनीच्या आतमध्ये म्हणजे आतच्या बाजूने ज्याची वाढ होते त्या भागाला म्हणतात काय, त्याला आदिमूळ म्हणतात। काय म्हणतात त्याला, आदिमूळ। म्हणजे अंकुर आणि आदिमूळ या पद्धतीने जमिनीच्या दिशेने म्हणजे जमिनीच्या आतमध्ये, आतमधल्या बाजूने, आतच्या दिशेने वाढणारा जो याचा भाग आहे तर ह्या मुळांना काय म्हणायचं, त्याला आदिमूळ म्हणतात। आणि जमिनीच्या वर वाढणारा जो भाग आहे तर त्या भागाला अंकुर असं म्हणतात। बरं, त्यानंतर पुढे बघा, आता हे जे काही मूळ आहे तर ह्या मुळांना आणखी परत काही ज्या वनस्पती असतात तर ह्या वनस्पतींच्या मुळांना जेव्हा जमिनीमध्ये हे मूळ खाली खोलवर जातात तर त्या मुळांना आणखी उपमुळे फुटतात। काय फुटतात, आणखी उपमुळे फुटतात। आता हे बघा, इथे हे तुम्हाला मूळ दिसतंय पण ह्या मुळाच्या बरोबरच बाकी सुद्धा काही तुम्हाला रूट्स इथे दिसतायत, त्यांना आपण सेकंडरी रूट्स असं म्हणतो। त्यांनाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, उपमुळे असं सुद्धा म्हणतो। मग ह्या उपमुळांचं कार्य काय, हे जे उपमुळ असतात हे काय करतात, तर हे सुद्धा जमिनीच्या आतमध्ये पसरतात। कशासाठी पसरतात, तर पाण्याच्या शोधासाठी पसरतात। पाणी, प्रत्येक वनस्पतीला पाण्याची आवश्यकता असते आणि हे पाणी मिळवण्यासाठी ह्या वनस्पतींची जी काही मुळं असतात तर ते कुठे जातात, जमिनीच्या खोलवर भागापर्यंत जातात। आणि मग ही जी उपमुळं आहे ही उपमुळं सुद्धा तेच काम करतात, ते कुठपर्यंत जातात, तर वनस्पतीला पाणी मिळवून देण्यासाठी ते जमिनीमध्ये पसरत असतात। आलं लक्षात? त्यानंतर
हे झालं उपमूळ. पण ह्या उपमूळानंतर हा जो तुम्हाला टोकदार भाग दिसतोय म्हणजे निमुळता हा इथे जो दिसतोय, तर हा भाग जो आहे तर याला सोटमूळ असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? सोटमूळ म्हणतात. म्हणजे काय हो, जेव्हा ह्या वनस्पतीची वाढ होते ना, तर ही वाढ आता कशावर अवलंबून असते? तर जमिनीच्या वनस्पतीची जी काही वाढ असते तर ती वाढ ही मुळांवर अवलंबून असते. मग ही मूळ जमिनीच्या आतील भागामध्ये खोलवरपर्यंत जातात. आलं लक्षात? हे खोलवरपर्यंत जातात. मग हा जो खोलवर जाणारा भाग आहे तर या खोलवर जाणाऱ्या भागाला काय म्हणतात माहिती का? त्याला सोटमूळ असं म्हणतात. अशा सगळ्या वनस्पती आहे का की ज्यांना प्रत्येक वनस्पतीला सोटमूळ आहे का? नाही. काही वनस्पतींना तंतुमय मुळं असतात, काही वनस्पतींना सोटमूळ असतात. आता कोणत्या वनस्पती आहे? उदाहरणार्थ बघा, तुम्ही आता इथे उदाहरण सांगतो मी तुम्हाला. इथे गाजर दिसतंय, त्यानंतर इथे एक आहे बघा, इथे आपल्याला हा कांदा दिसतोय, बरोबर? या कांद्याच्या बुडाशी असलेल्या ज्या रूट्स आहेत म्हणजे त्यांना मुळं म्हणतात बघा. ही जी काही मुळं आहेत तर ही मुळं ही सोटमूळ आहे का? म्हणजे ज्या वनस्पतीची मुळं ही खोलवरपर्यंत जातात पाण्याच्या शोधासाठी त्याला सोटमूळ म्हणणार. पण काही वनस्पतींची मुळं मात्र कशी असतात माहिती का? अशी केसांसारखी असतात, धाग्यांसारखी असतात, त्याला तंतू म्हणतात. असा लांबसर असलेला धागा त्याला तंतू असं म्हणतात. मग हा जो इथे कांदा दिसतो, ह्या कांद्याच्या बुडाला असलेले जे पण काही मूळ आहे तर ही मूळ कोणते? मग हे तंतू सारखे आहेत म्हणून याला तंतुमय मूळ म्हणायचे. आलं लक्षात? मग अशी हे दोन प्रकार, एक सोटमूळ आणि दुसरं तंतुमय मूळ. आता बघा, या मुळांचा ह्या वनस्पतीसाठी काय उपयोग होत असेल? आता मूळ कसं असतं, त्याची वाढ कशी होते हे तुम्हाला कळालं, बरोबर? त्याचे प्रकार कोणते ते पण तुम्हाला कळाले. पण ह्या वनस्पतींसाठी ह्या मुळांचा काय उपयोग? यांचे उपयोग काय? त्या मुळाचे काय उपयोग? तर त्यातला पहिला उपयोग महत्वाचा ऐका. बघा, वनस्पतींची जी वाढ अवलंबून असते तर ही वाढ कशावर अवलंबून असते? तर ही या मुळांवर अवलंबून असते. कशी? कारण मुळं काय करत असतात तर जमिनीमध्ये असलेलं जे पण काही पाणी आहे, त्यानंतर पोषक घटक आहे, तर हे पोषक घटक शोषून घेण्याचं काम करतात आणि ते शोषले की ते शोषून कुणाला प्रोव्हाइड म्हणजे पुरवण्याचं काम करतात? तर ते वनस्पतीला पुरवण्याचं काम करतात, बरोबर? म्हणजे थोडक्यात काय, पाणी असेल, त्यानंतर खनिजे असतील, क्षार असतील, पोषक तत्व असतील, तर ते शोषून घेणे आणि शोषल्यानंतर कुणाला पोहोचवणे? तर ते वनस्पतींना पोहोचवणे हे एक महत्वाचं कार्य. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं कार्य असं आहे, जेव्हा वनस्पतीची वाढ होते तर ह्या वनस्पतीची वाढ होत असताना, वाढ झाल्यानंतर या वनस्पतीला एका आधाराची गरज असते. कशाची गरज असते? आधाराची गरज असते. मग हा आधार कोण देतं? तर ती जी काही मुळं असतात जमिनीमध्ये गेलेली, ती जमिनीमध्ये खोलवरपर्यंत जातात आणि खोलवर गेली की घट्ट त्या मातीला चिकटून बसतात आणि घट्ट मातीला चिकटले की त्या वनस्पतीला आधार मिळतो. ती वनस्पती खाली पडू शकत नाही, ती कोलॅप्स होऊ शकत नाही. म्हणजे काय, एक आधार म्हणून, वनस्पतीला आधार म्हणून ह्या मुळांचं महत्व आहे. आलं लक्षात? पाणी असेल, क्षार असेल, खनिजे असतील तर ते शोषून घेणे, त्यानंतर वनस्पतीला महत्वाचं काम म्हणजे आधार देण्याचं काम हे मुळं करत असतात. तर अशा पद्धतीने मुळांचे हे दोन प्रकार आज आपण अभ्यासले. कोणते? एक सोटमूळ आणि एक तंतुमय मुळं. आता परत एकदाच आणखी एक सांगतो मी तुम्हाला. जे तंतुमय मुळं असतात का, तर हे तंतुमय मुळं कुणाला असतात माहिती का? जे एकदल वनस्पती असतात ना त्यांना असतात, आणि जे द्विदल असतात तर त्यांना सोटमुळं असतात. आता हे बघा, हा कांदा आहे, हा एकदल आहे, मग याला जी मुळं आहे तर ही कशी आहे? तंतुमय आहे. आणि हे जे आहे तर हे सोटमुळं आहे, बरोबर? त्यानंतर बघा, ह्या मुळांवरती तुम्हाला हा असा एक बारीकसा म्हणजे थोडक्यात असे केसांसारखा एक भाग दिसतोय बघा, केसांसारखे धागे दिसत आहेत, बरोबर? हे काय असतात? याला काय म्हणतात माहिती का? याला मूलरोम असं म्हणतात. हे म्हणजे थोडक्यात त्या वनस्पतीच्या मुळांवरती फुटलेला तो भाग असतो, एक अवयव आहे, त्यांना मूलरोम असं म्हणतात. त्यानंतर हे जे सोटमूळ आहे तर हे जमिनीत म्हणजे थोडक्यात ह्या वनस्पतीची जी पण काही वाढ अवलंबून असते तर ही या मुळावर अवलंबून असते, ह्या सोटमुळावर. हा जो काही भाग आहे तर ह्या भागावर अवलंबून असते, बरोबर आहे? आणि मग हा भाग जो आहे तर या भागाला काय म्हणतात? तर ह्या भागाला मूलाग्र असं म्हणतात. मूलाग्र म्हणजे काय हो? तर ह्या मुळाचा जो निमुळता भाग आहे सगळ्यात कडेला म्हणजे सगळ्यात खालच्या बाजूला असलेला त्याला म्हणायचं मूलाग्र.
आणि मग हा मूलाग्र काय करतो तर जमिनीमध्ये खोलवर जाण्याचं काम हा मूलाग्र करत असतो आणि हा खोल गेला की पोषक तत्वे असेल, पाणी असेल, खनिजे असेल यांना शोषून घेतो आणि थोडक्यात त्या वनस्पतीची वाढ चांगल्या पद्धतीने घडवून आणतो. म्हणून हा मूलाग्र महत्वाचा आहे. हा जो काही मूलाग्र आहे तर हा अतिशय नाजूक असतो. कसा असतो? नाजूक असतो. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये. इजा जर झाली तर ह्या वनस्पतीची वाढ थांबून जाईल, ती वाढ खुंटेल. म्हणून मग बघा हे जे काही हा मूलाग्र जो आहे तर ह्या मूलाग्रावर काय असतं तर मूलाग्रावर मूल टोपी असते. म्हणजे काय हो, या मूलाग्राला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये याच्यासाठी एक कव्हर केलेला त्याच्यावरती भाग असतो, झाकलेला भाग असतो, म्हणजे त्याचं संरक्षण व्हावं याच्यासाठी जो भाग असतो त्याला काय म्हणतात? मूल टोपी असं म्हणतात. आलं लक्षात? तर या पद्धतीने हे दोन प्रकार. त्याच्यानंतर पुढे बघा, काही वनस्पती जर तुम्ही बघितल्या तर त्या काही वनस्पतींना दोन प्रकारची मुळं असतात. कोणती दोन प्रकारची? उदाहरणार्थ तुम्ही मका बघितला असेल, ऊस बघितला असेल, ज्वारी बघितली असेल, बाजरी बघितली असेल. हे जे काही वनस्पती आहे, काही पिकं आहेत, तर ह्या वनस्पतीची जी काही मुळं असतात तर ही दोन प्रकारची असतात. कशी दोन प्रकारची? आता हे जे काही चित्र तुम्हाला दिसतं इथे, हे कशाचं आहे? मेज म्हणजे मकाचं आहे, बरोबर. जेव्हा ते मकाचं झाड वाढतं तर वाढ होत असताना त्याच्या आतमध्ये हे सोटमूळ पण असतात, जमिनीच्या खोलपर्यंत जातात, म्हणजे आतमध्ये जातात आणि जमिनीच्या वरच्या भागामध्ये सुद्धा त्याला खोडाच्या वरती, खोडाच्या बाजूने काही आणखी मुळं फुटलेली असतात आणि ती सुद्धा जमिनीच्या मध्ये शिरतात, ते आतमध्ये जातात. आता तुम्ही म्हणाल अशी दोन दोन मुळं याला का असतात? आता हे जे सोटमूळ असतं तर ती जमिनीची वाढ करण्यास, म्हणजे जमिनीमध्ये असलेली जी प्लांट्स आहेत, जी रूट्स आहेत, तर त्या प्लांटची वाढ करण्यासाठी हे सोटमूळ महत्वाचं आहे. मग हे जी दुसरी मुळं आहे तर यांचं काय उपयोग? तर हे काय करतात? हे जमिनीला, या मातीला घट्ट चिकटून ठेवतात म्हणजे पकडून ठेवतात, बरोबर. कारण मका तुम्ही बघितलेले आहे, मका असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, तर ही उंच वाढणारी पिकं आहेत, बरोबर. ह्या उंच वाढणाऱ्या वनस्पती आहेत. मग ह्या कधीही खाली पडू शकतात. मग त्यांना आधार मिळावा याच्यासाठी यांची जी पण काही ही तुम्हाला मुळं दिसतात की जी जमिनीच्या वरच्या भागात असतात, म्हणजे खोडावर असतात, तर ही जी काही मुळं असतात ह्या मुळांना रूपांतरित मुळं असं म्हणतात. काय म्हणतात? रूपांतरित मुळं म्हणतात. आलं लक्षात? ही रूपांतरित मुळं म्हणजे थोडक्यात मातीला चिकटून ठेवतात आणि चिकटून राहिले म्हणजे ते जमिनीला घट्ट पकडून ठेवतात. त्या वनस्पतीचा आधार बनण्याची ही मुळं काम करतात. मग ही जी मुळं आहेत तर त्याला आपण रूपांतरित मुळं असं म्हणतो. आलं लक्षात? याचप्रमाणे बघा, जशी आपण तंतुमय मुळं आणि सोटमूळ बघितली तर त्याच पद्धतीने आणखी पण काही मुळं आहेत. उदाहरणार्थ हवाई मुळं असेल, श्वसन करणारी मुळं असेल, धावती मुळं आहे, बरोबर. मग आता ही हवाई मुळ म्हणजे काय हो? उदाहरणार्थ बघा, आपल्या घरामध्ये मनी प्लांट सारखी आपण वनस्पती लावतो बघा, शोच्या, बरोबर आहे. मग त्यांची जी काही मुळं असतात, आता ती भिंतीवर वाढणारी ती वनस्पती, भिंतीवर म्हणजे कशी? एखाद्या तुम्ही पॉटमध्ये ठेवली, बरोबर, त्यात पाणी भरलं आणि जेव्हा ती वाढते तर तिच्या जेवढ्या पण काही मुळं आहेत तर ह्या मुळं कुठं वाढतात? तर त्या हवेमध्ये वाढतात बघा, बरोबर आहे. त्यांना मातीची गरज आहे का? नाही. मग अशा मुळांना काय म्हणायचं? हवाई मुळं म्हणायची, बरोबर. मग आज आपण काय केलं तर मूळ हा जो काही वनस्पतीचा महत्वाचा अवयव आहे तर याचा भाग बघत असताना याचे दोन प्रकार आपण सर्वात आधी अभ्यासले. त्यातलं पहिलं सोटमूळ, नंतर तंतुमय मुळं. त्यानंतर ऊस असेल, मका असेल, ज्वारी असेल तर ह्या वनस्पतींची मुळं ही दोन प्रकारची असतात. त्यांना रूपांतरित मुळं असंही म्हणतात आणि त्याचबरोबर आगंतुक मुळं असं सुद्धा म्हणतात. आता काही जी मुळं असतात, आता मोठमोठ्या जर वनस्पती आपण बघितल्या, उदाहरणार्थ आंबा असेल, चिंच असेल, वड असेल, तर या ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पतींची मुळं ही सोटमूळ प्रकारातली आहेत. म्हणजे काय? तर ह्या वनस्पतींची मुळं ही जमिनीमध्ये खोलवर जातात आणि जेवढी जास्त खोलवर जातात तेवढा त्या वनस्पतीला उभा राहण्यासाठी मोठा आणि महत्वाचा आधार देतात. आलं लक्षात? म्हणून त्यांची जी मुळं असतात ती कशी असतात? सोटमुळं असतात. वडाचं जर आपण उदाहरण बघितलं तर बघा, वडाचं झाड उंच वाढलं, मोठं झाल्यानंतर काही दिवसांनी त्या वडाला पारंब्या यायला लागतात बघा, बघितल्या असेल तुम्ही, बरोबर आहे. आपण त्याच्यावरती झोके पण खेळतो बघा. तर त्या पारंब्या, मग हा पारंब्या म्हणजे हा कोणता अवयव आहे? त्या वनस्पतीचा तो कोणता अवयव आहे? तर पारंबी म्हणजे थोडक्यात त्या वनस्पतीचा मूळ हाच एक अवयव आहे. म्हणजे थोडक्यात मूळ जे कार्य करतं
तेच कार्य पारंबी सुद्धा करते. तुम्ही म्हणाल कसं सर? तर बघा, जेव्हा वनस्पतीची वाढ, त्या वडाची वाढ खूप होते, तर वाढल्यानंतर तिच्या खोडावरती, त्या वड या वनस्पतीच्या खोडावरती काय फुटतात? पारंब्या फुटतात. त्या जमिनीच्या दिशेने वाढायला लागतात, खालच्या दिशेने, आणि त्या खाली वाढत 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 कुठे जातात? तर जमिनीमध्ये सुद्धा घुसतात, त्या जमिनीमध्ये शिरतात, आणि जमिनीमध्ये शिरल्या की बरोबर त्यांना आणखी काही उपमुळं फुटतात, आणि ही उपमुळं काय करतात? तर त्याची वाढही घडवून आणतात, आणि त्याचबरोबर त्या एवढ्या मोठ्या विशाल असलेल्या वडाच्या झाडाला आधार देण्याचं काम, महत्वाचं काम कोण करत असतात? ही वडाची जी बाकी पारंब्या असतात, ह्या पारंब्या करत असतात. आलं लक्षात? मग उदाहरणार्थ बघा, आता वडाचं झाड जर आपण बघितलं तर हे किती वर्ष जगू शकतात? तुम्ही आपल्या रस्त्याला जर बघितलं तर खूप मोठाली वडाची झाडं आहेत, त्यांना पारंब्या आहेत, बरोबर आहे की नाही? विशाल असलेले हे वृक्ष आहेत. कलकत्त्यासारख्या ठिकाणी जे इंडियन बोटॅनिकल गार्डन आहे, तर त्या बोटॅनिकल गार्डनमध्ये 250 वर्षाचं एक वडाचं झाड आहे. विचार करा केवढं विशाल असेल. 250 वर्षाचं झाड आहे, वडाचं झाड आहे, आणि एवढं मोठं झाड जे आहे की त्याने जवळपास, म्हणजे जेणेकरून जेव्हा त्याचा जो घेर आहे, त्याची जेवढी पण काही व्याप्ती तिथे पसरलेली आहे, तर तेवढ्या त्या व्याप्तीमध्ये जेवढ्या पारंब्या त्या वनस्पतीला फुटलेल्या आहेत, त्या वनस्पतीच्या खोडावर फुटलेल्या आहेत, तर त्या पारंब्यांनी जेव्हा आपण त्या बोटॅनिकल गार्डन मध्ये शिरतो ना, तर तिथे जणू काही ते जंगल वाटतं, एवढं घनदाट जंगल वाटतं. कशाने? फक्त त्या वडाला असलेल्या जेवढ्या पारंब्या आहेत, तर त्या पारंब्याने. आलं लक्षात? म्हणजे एवढी मोठाली पण झाडं असतात. मग वडासारखं जर झाड असेल, तर त्या वडासारख्या झाडाला जी मुळं आहेत, तर ती कशी असतील? तंतुमय असतील का सोटमूळ असतील? कशी असतील? सोटमूळ. का? कारण सोटमूळ हे जमिनीच्या खोलवर पर्यंत जातात आणि वनस्पतीला आधार देतात. तशी जर तंतुमय मुळं आपण बघितली, जर तुम्हाला मी प्रश्न विचारला, जरा डोकं चालू हा, जर वडाच्या झाडाची मुळं ही तंतुमय स्वरूपाची जर असती, धाग्यांसारखी जर असती, तर काय झालं असतं? जर तंतुमय मुळं असतील, तर तंतुमय मुळं ही जमिनीत खोलवर जात नाही, आणि खोलवर जात नाही म्हणून तिला जमिनीचा जास्त आधार मिळणार नाही, म्हणजे ती वनस्पती लवकर खाली पडेल. आलं लक्षात? तर अशा प्रकारच्या जेवढे पण काही आपल्याला ह्या म्हणजे थोडक्यात मुळांचे प्रकार आहेत, तर हे मुळांचे प्रकार आज आपण इथे अभ्यासले, बरोबर? त्यानंतर जो पुढचा भाग आहे, आणखी एक राहिलं बघा. काही वनस्पती कशा आहेत तर बघा, उदाहरणार्थ मुळा असेल, बटाटा असेल, गाजर आहे, रताळी आहे, अशा ज्या काही वनस्पती असतात, तर ह्या वनस्पती यांचा बराच भाग हा जमिनीच्या आतमध्ये असतो, आणि हा भाग कसा असतो माहिती का? मांसल असतो. म्हणजे कसा? मांसल म्हणजे जसा आपण कोरफडीचा बघा, बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये गर जास्त असतं, गराचं प्रमाण जास्त असतं, असा भाग. त्यानंतर जर तुम्ही गाजर बघितलं, तर तो सुद्धा गाजराचा भाग बघा, हा अवयव, तर हा फुगीर असतो आणि मांसल असतो, नरम असतो. मग हा फुगीर असलेला जो भाग आहे, तर मग गाजर असेल, मुळा असेल, त्यानंतर बटाटा असेल, तर हा जो काही भाग आहे, तर हा भाग म्हणजे त्या वनस्पतीचं कोणतं अवयव असेल ते कोण सांगेल मला? कोणतं अवयव असेल? तर ते म्हणजे थोडक्यात त्या वनस्पतीचं मूळ असतं. काय असतं ते? मूळ असतं. आलं लक्षात? इथपर्यंत आलं लक्षात? त्यानंतर दुसरा आपल्याला अवयव बघायचे, वनस्पतीची रचना अभ्यासताना आपल्याला दुसरा अवयव बघायचंय, ज्याचं नाव आहे, काय नाव आहे? स्टेम. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात माहिती का? खोड म्हणतात. आलं लक्षात? चला मग आपण खोडाचा अभ्यास करूया. बघा, दुसरा भाग बघतोय आपण, दुसरा अवयव बघतोय, ज्याचं नाव आहे खोड, बरोबर? आता बघा, जेव्हा अंकुराची वाढ होते, म्हणजे थोडक्यात कुठे? जमिनीच्या वरच्या भागामध्ये, म्हणजे वरती जेव्हा अंकुर वाढत असतो, तर वाढत 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 त्याच्यापासून एक भाग तयार होतो. त्या वनस्पतीचा काय तयार होतो? एक भाग तयार होतो, आणि जो काही भाग आहे, तर ह्या अवयवाला काय म्हणायचं? खोड असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? खोड म्हणतात. पण आता ह्या खोडाची रचना कशी असते? कुठलीही वनस्पती घ्या, त्या वनस्पतीच्या खोडाची रचना कशी असते? तर सर्वात आधी बघा, महत्वाचं आहे, तुम्ही ऊस बघितलेला असेल, ऊसाचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. ऊस बघितलेलं असेल, तर ऊस हा आपण जेव्हा ऊस बघतो, आणि ऊस बघितल्यानंतर तुम्ही बघा, त्या ऊसाच्या ज्या ठिकाणी, दोन ठिकाणी तुम्हाला जिथे त्या ऊसाच्या भागावरती एक अंकुर निघालेला असतो, बरोबर आहे? तर तो जो अंकुर असतो का, ज्या ठिकाणी निघतो त्या भागाला म्हणतात पेरे. काय म्हणतात त्याला? पेरे म्हणतात. आता जिथे पेरं असतं ना,
त्याच पेऱ्याच्या ठिकाणी काय असतं, तर तिथे पान फुटलेलं असतं, म्हणजे त्या वनस्पतीला पान फुटलेलं असतं, बरोबर आहे. मग ज्या ठिकाणी पेरं असतं तिथे पान फुटतात आणि त्याचबरोबर खोडाची मग असे किती पेरे असतील, त्या खोडावर भरपूर पेरे असतील, मग खोडाचे जे काही 2 पेरे असतात, तर ह्या 2 पेऱ्यांमध्ये जे काही अंतर असतं, तर समजा आता उदाहरणार्थ इथून तर इथपर्यंत हा एक पेरा आणि इथून तर इथपर्यंत हा दुसरा पेरा, पण ह्या 2 पेऱ्यांमधलं जे अंतर आहे का, त्या पेराला काय म्हणतात माहिती का, कांड असं म्हणतात, कांडे. मग ऊसाचं उदाहरण मी का सांगितलं तुम्हाला, ऊसाचं पेरं लगेच आपल्याला ओळखून येईल बघा. त्याच्यावर 2 पेरे असले की ते 2 पेरे म्हणजे काय झालं, तो एक ऊसाचा कांड्याचा भाग झाला, याला कांड असं म्हणतात, त्याला इंटरनोड असं म्हणतात. मग ह्या पेऱ्यांवरती काय फुटलेले असतात, पानं फुटलेले असतात. काय फुटलेले असतात, पानं फुटलेले असतात. त्याचबरोबर हा जो काही खोडाचा अग्रभाग आहे, म्हणजे कडाचा शेवटचा वरचा भाग, तर त्या अग्रभागाला, या सुरुवातीच्या भागाला काय म्हणतात माहिती का, मुकुल म्हणतात. याला म्हणतात मुकुल. तर अशा पद्धतीने पेरे, त्याच्यानंतर 2 पेऱ्यांचा भाग जिथे आहे त्याला म्हणायचं कांडे. नंतर पेऱ्यावर काय फुटलेलं असतं, त्या वनस्पतीला पान फुटलेलं असतं. आणि या खोडाचा जो अग्रभाग आहे, वरचा भाग, तर त्या अग्रभागाला काय म्हणतात, त्याला मुकुल असं म्हणतात. आलं लक्षात. ही झाली खोडाची रचना. कुठली वनस्पती, ह्या त्या वनस्पतीच्या खोडाची रचना अशा प्रकारची असते. ही रचना झाली. या खोडाचं कार्य काय, आपण जशी मुळांची कार्य बघितली तशीच खोडांची पण कार्य आहे. या खोडाची कार्य काय, तर सर्वात महत्वाचं हे जे खोड आहे ना, तर हे खोड हा कुठला भाग आहे, जमिनीच्या वरच्या भागात. म्हणजे थोडक्यात ही जमीन आणि जमिनीच्या वरती जेव्हा तो अंकुर वाढलेला असतो, तर तो वरचा भाग म्हणजे खोड आहे. मग महत्वाचं कार्य काय याचं, तर त्या वनस्पतीला आधार देण्याचं, भक्कम आधार देण्याचं काम या खोडाच्या भागाचं असतं. आलं का लक्षात. म्हणजे जमिनीच्या वरती जो भाग निघतो तो खोड आहे. अंकुरापासून जशी त्याची वाढ होत चालते, तर तो भाग म्हणजे खोड आहे. आणि या खोडाचं कार्य काय, तर हा भक्कम आधार त्या वनस्पतीला देण्याचं काम करतो. हा पहिला याचा उपयोग. दुसरं कार्य काय त्याचं, तर दुसरं कार्य असं आहे, जेव्हा वनस्पती किंवा थोडक्यात वनस्पतीमध्ये जेव्हा अन्न निर्मितीची प्रक्रिया होते, तर ही अन्न निर्मितीची प्रक्रिया झाल्यानंतर, अन्न तयार झाल्यानंतर हे अन्न या खोडामध्ये साठवून ठेवण्याचं काम केलं जातं. या वनस्पतीमध्ये या खोडाचं कार्य काय, दुसरं कार्य सांगतोय मी, तर जे अन्न वनस्पती तयार करते, तर त्या अन्नाला साठवून ठेवण्याचं काम या खोडामध्ये केलं जातं. आलं लक्षात. पहिलं कार्य मी सांगितलं काय, महत्वाचा आधार देणं. त्यानंतर वनस्पतींनी जे तयार केलेलं अन्न आहे किंवा जे पुढे पाठवायचं आहे, मग आता पानं आहे, फुलं असणारे, फळं असणारे, त्या भागाला जर पाठवायचे, मग त्याला काय लागणार आहे, त्याला पोषक घटक लागणारे, खनिजे लागणारे, क्षार लागणारे, हे सगळं मुळं घेण्याचं काम करतात. हे मुळांच्या द्वारे ते शोषले जातात आणि त्यानंतर मुळांपासून ते वरती कोणाकडे येतात, तर ते खोडाच्या भागात येतात आणि खोडाच्या भागात आल्यानंतर ते तिथे साठवून राहतात. आणि म्हणजेच काय, मग जेव्हा त्या वनस्पतीला गरज पडते, तर तेव्हा काय, जेव्हा त्या वनस्पतीला गरज पडते, तर तेव्हा काय, तर तेव्हा ते त्याला प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजे थोडक्यात साठवून ठेवण्याचं काम, ते जे काही अन्नपदार्थ आहे जे वनस्पतीने तयार केले, जे पोषक घटक आहे ते साठवून ठेवण्याचं काम कुठे केलं जातं, हे खोडामध्ये केलं जातं. आलं लक्षात. बघा, आपण पहिला भाग बघितला, जेव्हा वनस्पतींची रचना अभ्यासतोय, तर ही रचना अभ्यासताना, वनस्पतींची रचना अभ्यासताना आपण पहिलं जे वनस्पतीचा अवयव बघितलं ते आहे मूळ. त्याच्यानंतर दुसरं बघितलं खोड. त्यानंतर पुढे आहे तिसरं आहे पान. वनस्पतीचं तिसरं अवयव कोणतं, पान. आता पान कशाला म्हणायचं बघा, ज्या ठिकाणी वनस्पतीच्या खोडावर पेरे असते त्या ठिकाणी काय फुटलेलं असतं, पान फुटलेलं असतं, बरोबर आहे. मग बघा हे पान कसं असतं, तर पानाचा भाग जर तुम्ही बघितला तर तो पसरट असतो. बघा कसा असतो, पसरट असतो. कसा असतो, पसरट असतो. पानाचा भाग कसा असतो, पसरट असतो. मग पसरट म्हणजे नेमकी कसा, तर बघा इथे तुम्हाला हे जे पान दिसतंय, तर हे पान बघितलं तर हे पसरट आहे. सगळीच पानं अशी असतात असं नाही. सगळीच पानं अशी असतात का, नाही. सगळीच पानं अशी नसतात, बरोबर आहे. मग कशी असतात ती, बघा इथे तुम्हाला या चित्रांमध्ये जी पानं दिसत आहे, तर या पानांमध्ये काय, ह्या पानांमध्ये लिप मार्जिन आहे. ह्या पानांमध्ये
काही जी लीफ मार्जिन, आता लीफ मार्जिन म्हणजे काय, आपल्याला प्रत्येक, आता ह्या पानामध्ये परत भरपूर भाग आहे त्याचे. त्यातला जो पसरट भाग असतो, तर त्या पसरट भागाला काय म्हणतात माहिती का? त्या पसरट भागाला पर्णतल म्हणतात. काय म्हणतात त्याला? पर्णपत्र म्हणतात. जो पसरट भाग आहे हा एवढा, त्याला काय म्हणतात? पर्णपत्र म्हणतात. त्यानंतर हे जे काही पान आहे, तर ह्या पानाची ही जी काही कडा दिसते का, ही कडा, बरोबर, इथे कडा दिसते की नाही, प्रत्येक पानाला कडा असते. या कडेला काय म्हणतात माहिती का? पर्णधारा म्हणतात. काय म्हणतात त्याला? पर्णधारा. मग प्रत्येक पानाची पर्णधारा सुद्धा वेगवेगळी असते, इथे सारखी नाहीये बघा. हे पान बघा, ह्या पानाचं चित्र बघा, हे पान बघा. जर प्रत्येक पान जर आपण बघितलं, तर हे प्रत्येक पान याची जी पर्णधारा असते, तर ती कशी असते, तर ती वेगवेगळी असते. काही सलग असतात, काही खंडित असतात, बरोबर आहे. मग सलग असणारी ही बघा, हे पान जर तुम्ही बघितलं, तर ह्या पानाला असलेली जी त्याची कडा आहे, तर त्या कडेला आपण पर्णधारा असं म्हणतो. आणि मग बघा, जेव्हा ती आपण ही जी कडा बघतो, तर त्या कडेला काय म्हणायचं, ती पर्णधारा झाली. पण सगळेच पानं तशी नाही. तर ह्या पानाचं जर तुम्ही कडा बघितली, तर ही सलग आहे, बरोबर आहे. हे पान जर बघितलं, तर हे कसं आहे, तर याला दात असल्यासारखं आहे, म्हणजे काटे असल्यासारखं, त्याला दंतेरी असं म्हणतात, दंतेरी पान. त्यानंतर ह्या पानाची जी कडा आहे, तर ही कशी आहे, ती खंडित आहे. हे बघा, इथे कडा आहे, परत इथे मध्ये त्याचा गॅप पडलाय, परत कडा आहे, म्हणजे अशा पद्धतीने खंडित असलेली, सलग असलेली, नंतर कशी असतात, सलग आहे, खंडित आहे, आणखी कशी असतात, तर दंतेरी असतात. उदाहरणार्थ जास्वंदीचं झाड बघा, त्या जास्वंदीच्या झाडाचं जे पान आहे, तर ते पान कसं असतं, दंतेरी असतं. आलं लक्षात. पर्णपत्र मी सांगितलं, पर्णपत्र कुणाला म्हणायचं, जे पसरट भाग असतो त्याला पर्णपत्र म्हणतात. त्यानंतर पर्णधारा कुणाला म्हणतात माहितीये, सांगा. पर्णधारा म्हणजे काय, त्या पानाची जी कडा आहे, एज, त्या कडेला पर्णधारा असं म्हणतात. त्यानंतर बघा, पर्णपत्राचं जे पुढचं टोक आहे का, हे, याला काय म्हणतात माहिती की तुम्हाला, याला, या भागाला, याला पर्णाग्र म्हणतात. हा जो भाग आहे टोकाला असलेला, याला काय म्हणायचं, पर्णाग्र, बरोबर आहे. हे पर्णाग्र, हे सुद्धा एकसारखं नाही. प्रत्येक वनस्पतीच्या पानाचं जे पर्णाग्र आहे, ते सुद्धा एकसारखं नाही. काही निमुळते असतात, काही टोकदार असतात, बरोबर आहे. कशा असतात, काही निमुळते असतात, काही पानं जे असतात, तर बघा, त्यांची आपण कडा पण बघितली. त्यानंतर हे जे टोक आहे, तर या टोकाला काय म्हटलं आपण, याला शब्द आहे पर्णाग्र, त्याला लीफ अपेक्स असा पण शब्द आहे. काय म्हणतात त्याला, पर्णाग्र म्हणतात. त्यानंतर बघा, काही वनस्पतींची जी काही पर्ण असतात, म्हणजे पानं असतात, तर त्या सगळ्याच पानांना देठ असतं असं नाही. काही वनस्पतींना देठ असतात, काही वनस्पतींना मात्र नसतात. मग देठ असणारे पण असतात आणि नसणारे पण नसतात. काही वनस्पती, मग आता जिथे त्यांना पान फुटलेलं असतं, तर त्या ज्या ठिकाणी पान फुटलेलं असतं, तर त्या खोडाशी जोडलेला एक भाग असतो, आणि ह्या भागाला काय म्हणतात माहिती का, म्हणजे थोडक्यात बघा, आता हे जे पान आहे, तर हे पान, इथे खोड असणार आहे, म्हणजे ती फांदी असणार आहे, आणि त्या फांदीच्या ह्या भागाला, बरोबर, इथून पान फुटलेलं आहे, आणि इथे पण एक छोटंसं पान फुटलेलं आहे. हा जो भाग आहे का, तर याला काय म्हणतात माहिती का, याला पर्णतल म्हणतात. याला काय म्हणायचं, पर्णतल म्हणतात. आणि काही वनस्पतींच्या या पर्णतलाच्या भागावरती छोटे छोटे पानं सुद्धा काही वनस्पतींना फुटलेली असतात, आणि ती जी काही छोटी छोटी पानं असतात, त्यांना उपपर्णे असे म्हणतात. इथे तुम्हाला दिसतंय बघा, आता हा देठाचा भाग आहे, हा या पानाचा देठाचा भाग आहे, आणि हा देठ कुठे जोडलेला गेलेला असतो, तर हा त्या खोडाला जोडलेला असतो, आणि जिथे जोडलेला असतो त्याला काय म्हणतात, पर्णतल. आलं लक्षात. मग ह्या पर्णतलाच्या भागावरतीच आणखी काही छोटे छोटे पानं सुद्धा फुटलेले असतात. या छोट्या छोट्या पानांना उपपर्ण असं सुद्धा म्हणतात. आलं लक्षात. त्याच पद्धतीने आता मग तुम्ही म्हणाल, एवढे सगळे भाग या पानामध्ये असतात का? हो. मग यावरनं पानांचे दोन मुख्य प्रकार पडतात. त्यातला एक पहिला भाग म्हणजे साधे पान, साधंसं पान. आता साधं पान कुणाला म्हणायचं, ज्या पानामध्ये एकच शिरा असते. आता ही शिरा आहे बघा, हिला काय म्हणायचं, शिरा. एक वाहिनी दिसते, बरोबर. तुम्ही याचं पिंपळाचं पान जर बघितलं असेल, तर बघा त्याच्या मध्यातनं एक वाहिनी गेलेली असते, बरोबर आहे, तिला शिरा असं म्हणतात. मग ज्या पानांमध्ये, पानाच्या रचनेमध्ये महत्वाची एकच मध्यभागून गेलेली शिरा असते, तर ते असे जे पानं असतात, त्या पानांना काय म्हणायचं, साधं पान. आणि काही पानं कशी असतात,
तर त्या एका महत्वाच्या मुख्य शिरेबरोबरच आणखी सुद्धा बाकीच्या उपशिरा फुटलेल्या असतात आणि त्यांची रचना ही कशी असते, जरा गुंतागुंतीची असते. मग अशी जी पानं असतात तर त्या पानांना काय म्हणतात, संयुक्त पान. त्या पानांना काय म्हणतात, संयुक्त पान. पानांचे दोन प्रकार, ह्या सगळ्या रचनेवरनं पानांचे दोन प्रकार. पहिलं प्रकार साधे पान आणि दुसरं प्रकार संयुक्त पान. आलं लक्षात? मग हे प्रकार कशावरनं पडले, तर त्याच्या शिरेवरनं पडले. त्यानंतर आता हे बघा, इथे तुम्हाला हे जे काही चित्र दिसत आहे, तर इथे ह्या चित्रामध्ये तुम्हाला पानाच्या कडा दाखवलेल्या आहे, म्हणजे थोडक्यात त्याला आपण पर्णधारा म्हणतो. पर्णधारेचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. दंतेरी आहे, अखंडित आहे, विखंडित आहे, त्यानंतर खंडित झालेले आहे, त्यानंतर सलग असलेले पण आहेत. सलग म्हणजेच अखंडित, आणि जिथे खंड झालेले आहे ते खंडित. आलं लक्षात? तर अशा पद्धतीची ही पानांची रचना असते. आलं लक्षात? समजलं? ही झाली पानांची. बघा, हे पानांचे प्रकार झालेच, पण त्याचबरोबर पानांची जी खोडावरची जी मांडणी आहे, तर त्या मांडणीनुसार सुद्धा आणखी काही प्रकार पडतात. मग ते आणखी प्रकार कोणते, तर त्यात तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय बघा. हे जे इथे ही जी मांडणी दिसते, तर ह्या मांडणीनुसार हा जो पहिला प्रकार आहे, तर ह्या पानांच्या प्रकाराला एकांतरित पानं म्हणायची. यांना काय म्हणायचं, एकांतरित म्हणायचं. त्यानंतर पुढचं पण एक चित्र दिसतंय बघा तुम्हाला, इथे दिसतंय का, त्याला काय म्हणायचं, आवर्ती म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, आवर्ती पानं म्हणायचं. त्यानंतर पुढे जे दिसत आहे त्याला ऑपोजिट शब्द आहे. ऑपोजिट म्हणजे काय, सम्मुख, जे समोरासमोर आहे बघा. उदाहरणार्थ अशोकाचं पान बघा, जे एकमेकांच्या समोर समोर असतात. आलं लक्षात? ही एकांतरित म्हणजे एकाच बाजूला असतात. एकांतरित म्हणजे काय, एका बाजूला असणारी. ही आवर्ती म्हणजे कशी हो, त्यांची दिशा वेगवेगळी असते, वरच्या बाजूने असते, खालच्या बाजूने असते. त्यानंतर हे सम्मुख पान आहे, म्हणजेच काय, एकमेकांच्या विरुद्ध असतं, याला सम्मुख पान म्हणायचं. आणि उरला शेवटचा प्रकार, तो म्हणजे वर्तुळाकार. म्हणजे कशी हो, थोडक्यात जेव्हा दोन पानं एकमेकांशी संलग्न दिसतात, तर तेव्हा ते वर्तुळ केल्यासारखे दिसतात. त्या पानांना काय म्हणायचं, वर्तुळाकार पानं. मग आता बघा, आपण पानांचे मुख्य दोन प्रकार बघितले, साधं पान आणि दुसरं संयुक्त पान. त्यानंतर या पानांची जी काही खोडावरची मांडणी आहे, तर त्या मांडणीनुसार सुद्धा काही प्रकार पडतात, की जे आता आपण बघितले. त्यातला पहिला, ज्याला इंग्रजीमध्ये अल्टरनेट म्हणतात, त्यालाच मराठीमध्ये शब्द आहे एकांतरित पानं. त्यानंतर दुसरा आहे ज्याला आपण आवर्ती पानं असं म्हणू. तिसरा आहे त्याला सम्मुख म्हणणार. आणि चौथा जो प्रकार आहे, तर तो कोणता आहे, तो वर्तुळाकार आहे. तर या पद्धतीने ही झाली वनस्पतींच्या पानांची रचना. आणखी एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. तुम्ही जर पिंपळाच्या झाडाचं पान बघितलं असेल, तर ते पिंपळाचं पान बघा, पिंपळाचं पान घ्यायचं आणि ते 15 दिवस महिन्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये झाकून ठेवायचं. काही दिवसांनी ते वाढलेलं असेल आणि तुम्हाला ते पिंपळाचं पान जेव्हा तुम्ही ते काढणार 15 दिवसांनी 1 महिन्यातने, तर तेव्हा ते संपूर्ण भाग वाढलेला दिसेल, पण मधी तुम्हाला त्या पिंपळाच्या मध्ये काय दिसेल माहिती का, जाळीसारखा भाग दिसेल. अशा जाळ्या दिसतील. त्याच्या ज्या पण काही शिरा आहे, शिरा म्हणजे काय, वेन म्हणतो की नाही आपण त्याला, तर त्या शिरा, तर त्या शिरांचा भाग तुम्हाला दिसेल, बाकीचा सगळा भाग वाढलेला असेल. बरोबर की नाही? मग तो एक भाग झाला. म्हणजे थोडक्यात जाळीदार शिरा असतात. आणि दुसरं पान जर आपण बघितलं, मका या झाडाचं जर तुम्ही वनस्पतीचं जर पान बघितलं, तर बघा, तुम्ही मकाचं पान बघितल्यानंतर त्याला सरळ असलेल्या काय असतात, शिरा असतात. काय असतात, शिरा असतात. आणि त्या शिरा कशा असतात, आता इथे या चित्रामध्ये दिसत आहे बघा, अशा व्हर्टिकल आहे, म्हणजे उभ्या आहे. बरोबर? पण उभ्या असून सुद्धा त्या एकमेकींना समांतर असतात. मकाच्या पानामध्ये ज्या शिरा असतात अशा उभ्या, त्या एकमेकींना समांतर असतात. बरोबर आहे? आणि आपण दुसरं पान बघितलं ते पिंपळाचं, तर त्या पिंपळाच्या पानामध्ये ज्या शिरा असतात, तर त्या शिरा कशा असतात, तर त्या जाळीसारख्या असतात, एक नेट सारख्या, नेटवर्क सारख्या. त्यांची जाळी पसरलेली असते, अशा त्या शिरा दिसतात. मग यावरनं, त्यांच्या शिरांवरनं सुद्धा पानांचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला जो प्रकार आहे, जो जाळीदार आहे, तर त्याला म्हणायचं जाळीदार सरविन्यास. त्याला काय म्हणायचं, जाळीदार शिरविन्यास. आणि जो पॅरलल आहे, म्हणजे समांतर असतात. कळालं का? उदाहरणार्थ काय, मकाचं पान बघा, त्याच्या शिरा ह्या समांतर असतात. तिला काय म्हणायचं, त्या पानाला काय म्हणायचं, जे समांतर असतात त्याला म्हणायचं समांतर शिरविन्यास. अशा पद्धतीने हे दोन प्रकार सुद्धा पानांमध्ये आहे. एक जाळीदार शिरविन्यास,
ज्याच्या शिरा जाळीदार असतात त्याला जाळीदार शिरविन्यास, आणि ज्याच्या शिरा समांतर असतात, उभ्या असतात आणि समांतर असतात. समांतर माहितीये, ज्या एकमेकींना छेदत नाही त्याला आपण समांतर म्हणतो. मग मकाचं जे पान आहे तर त्या मकाच्या पानामध्ये असलेल्या शिरा या कशा असतात, समांतर असतात. म्हणून ते पानाचे प्रकार झाले, एक जाळीदार शिरविन्यास आणि दुसरा समांतर शिरविन्यास. म्हणजे आतापर्यंत आपण पानाचे मुख्य दोन प्रकार, एक साधं पान, दुसरं संयुक्त पान. त्यानंतर त्याच्या मांडणीवरनं, खोडाच्या मांडणीवरनं एकांतरित, आवर्ती, सम्मुख आणि गोलाकार हे 4 प्रकार अभ्यासले. त्यानंतर त्याच्या शिरांवरनं 2 प्रकार आपण अभ्यासले. उदाहरणार्थ पहिलं कोणाचं होतं, उदाहरण दिलं होतं मी तुम्हाला पिंपळाच्या पानाचं, त्याला म्हणायचं जाळीदार शिरविन्यास, आणि दुसरं काय मकाचं, त्याला म्हणायचं समांतर शिरविन्यास. मग तुम्ही तुमच्या आजूबाजूला असलेले ज्या काही वनस्पती आहेत तर ह्या वनस्पतींची पानं बघू शकतात, आणि ह्या वनस्पतींची जी पानं आहेत ही कोणत्या प्रकारात आहेत त्याचं तुम्हाला निरीक्षण करायचंय. आणि त्यावरनं तुम्हाला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे, टेबल दिलेला आहे, तर त्या तक्त्यामध्ये तुम्हाला जी माहिती भरायची आहे, कोणत्या प्रकारचं हे पान आहे, वनस्पती लिहायची, तिचं पान आणि तिचा प्रकार लिहायचा आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर बघा, यानंतर आपल्याला पुढचा जो बघा हा भाग बघायचा आहे आपल्याला. आपण आतापर्यंत मूळ बघितलं, त्याच्यानंतर खोड बघितलं, त्याच्यानंतर पान बघितलं, आणि चौथं जे अवयव आहे वनस्पतीचा भाग तर ते आहे फुल. इथे आता आपल्याला फुलाची जी रचना बघायची तर ती कोणत्या फुलाची बघायची, तर ती जास्वंद या फुलाची बघायची आहे. बरोबर? मग आता ह्या फुलाची रचना अभ्यासताना प्रामुख्याने प्रामुख्याने 4 भाग असतात. त्यातला जो पहिला भाग असतो तर त्याला आपण निदलपुंज असं म्हणतो. नंतर दुसरा जो भाग आहे त्याला दलपुंज म्हणतो. तिसरा जो भाग आहे तर त्याला पुमंग असं म्हणतात, आणि चौथा जो भाग आहे तर तो जायांग. अशा 4 भागांचा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. आता बघा, ज्या ठिकाणी म्हणजे फुलाला लांब किंवा आखूड देठ असतं, तुम्ही पाहिलेलं आहे. बरोबर? मग ते लांब किंवा आखूड देठ ज्या ठिकाणी असतं तर ते एका बाजूने खोडाला असतं, आणि एका बाजूने कुठे जोडलेलं असतं, ते फुलाच्या देठाला. त्याचा जो लांब आणि आखूड जो भाग आहे तर तो. बरोबर? आणि ज्या ठिकाणी ते फुल जोडले गेलेलं असतं, म्हणजे ज्या देठाला जोडले गेलेलं असतं, तर तो भाग जर आपण बघितला तर तो भाग सामान्यतः फुगीर असतो. कसा असतो? फुगीर असतो. आणि फुगीर असतो, पसरट असतो. आणि हा जो काही भाग आहे ज्या ठिकाणी काय जोडलेलं असेल, त्या खोडावरचं देठ आणि फुल. मग आता फुलाचं देठ कुठे जोडले गेलेलं असतं, तर त्या खोडावरती जोडलेलं असतं. आणि मग ज्या ठिकाणी जोडलेलं असतं तर त्या भागाला, फुलाच्या त्या भागाला पुष्पाधार असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? पुष्पाधार. म्हणजे थोडक्यात त्या फुलाला आधार देण्याचं काम ज्या अवयवाने केलं, ज्या देठाने केलं, की जो देठ त्या खोडाला जोडला गेलेला आहे त्याला म्हणायचं पुष्पाधार. आलं लक्षात? त्यानंतर बघा, आता फुलाच्या ज्या पण काही पाकळ्या असतात तर या पाकळ्यांवरनं बाकीचे पण काही भाग आपल्याला बघायला मिळतात. मी जे तुम्हाला प्रामुख्याने 4 भाग सांगितले, तर त्यातला जो पहिला भाग आहे तर त्याला आपण काय म्हणतो माहिती का? निदलपुंज म्हणतो. आता निदलपुंज म्हणजे काय, तर बघा इथे हा जो काही हिरवा भाग दिसतोय, कसा हिरवा भाग दिसतोय, जो म्हणजे थोडक्यात फुल जेव्हा कळीच्या स्वरूपात असतं, कळीच्या आकारात असतं, तर तेव्हा ते कुठे असतं? या हिरव्या भागामध्ये, या हिरव्या पानांच्या भागामध्ये लपलेलं असतं. आणि या ठिकाणचा हा जो भाग आहे, हा हिरव्या पानांचा जो भाग झाकलेला असतो, तर अशा या भागाला काय म्हणतो आपण? निदलपुंज म्हणतो. आलं लक्षात? त्याला निदलपुंज असं म्हणतात. कोणता भाग? जिथे कळी अवस्थेत जेव्हा फुल असतं, आणि कळी अवस्थेत ते कुठे असतं, तर ह्या भागामध्ये असतं, म्हणजे या पानाच्या त्या हिरव्या भागात असतं. आलं लक्षात? तर त्या भागाला काय म्हणायचं आपल्याला? निदलपुंज. दुसरा जो भाग आहे त्याला काय म्हणतो आपण? दलपुंज. आता दलपुंज म्हणजे काय, तर आता हा झाला निदलपुंज, पण त्याच्या वरचा जो भाग आहे, म्हणजे थोडक्यात जिथे त्या फुलाला पाकळ्या असतात त्याला आपण पेटल्स म्हणतो बघा, पाकळ्या. तर ज्या ठिकाणी पाकळ्या असतात तर त्या पाकळ्यांपासून बनलेला जो भाग आहे तर त्या भागाला काय म्हणायचं आपण? त्याला दलपुंज असं म्हणायचं. आलं लक्षात? जो पाकळ्यांनी बनलेला भाग आहे त्याला दलपुंज असं म्हणतात. मग तुम्ही बऱ्याच फुलांचं निरीक्षण करू शकतात. गुलाब आहे, जास्वंद आहे, मोगरा आहे, तहेर आहे. तर अशा फुलांचं निरीक्षण करा, त्याच्यावरनं तुम्हाला हा भाग पण बघायला मिळेल ज्याला आपण निदलपुंज म्हणतो. त्याच्यानंतर जो पाकळ्यांच्या आकाराचा जो भाग आहे, जिथे पाकळ्या जोडलेल्या असतात, जिथे पाकळ्या असतात त्याला दलपुंज असं म्हणतात. त्यानंतर तिसरा जो महत्वाचा घटक आहे, महत्वाचा भाग आहे, तर त्याला पुमंग असं म्हणतात.
आता पुमंग म्हणजे काय तर बघा, फुलाचा हा पुलिंगी असलेला भाग आहे. जसं आपल्यामध्ये सजीवांमध्ये, प्रत्येक सजीवांमध्ये काय असतं, मेल आणि फिमेल असतो, बरोबर आहे की नाही. तसंच या फुलांमध्ये जिथे पुलिंगाचा भाग असतो तर त्या भागाला पुमंग असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, पुमंग म्हणतात. आणि हा जो काही पुमंग आहे तर हा कशापासून बनलेला असतो, हा पुमंग पुंकेसरचा बनलेला असतो. कशाचा बनलेला असतो, पुंकेसरचा बनलेला असतो हा पुमंग आहे. हा भाग म्हणजे थोडक्यात इथे निदलपुंज, त्याच्यानंतर दलपुंज आणि दलपुंजाच्या मध्ये वरती असलेला भाग त्याला काय म्हणतात, पुमंग म्हणतात, जो पुंकेसरचा बनलेला आहे. आलं लक्षात. त्यानंतर चौथा जो भाग आहे त्याला आपण जायांग असं म्हणतो. आता जायांग हा श्रीकेशरचा भाग आहे. जसा आपण पुमंग हा पुलिंग मध्ये असलेला पुंकेसरचा भाग झाला, तसा जायांग हा कशाचा भाग झाला, स्त्रीकेशर मध्ये, म्हणजेच कशात, फिमेल मध्ये असलेला जो भाग आहे तर त्याला आपण काय म्हणतो, स्त्रीकेशर म्हणतो. या स्त्रीकेशर मध्ये काय असतात तर कुक्षी असतात आणि कुक्षी वृत्त असतात. स्त्रीकेशर मध्ये काय असतात, कुक्षी असतात, कुक्षी वृत्त असतात. त्याचबरोबर अंडाशय सुद्धा असतो. हा जो भाग आहे तर त्या भागाला आपण म्हणायचं काय, जायांग असं म्हणायचं. तर हे प्रामुख्याने 4 भाग. पहिला भाग आपण अभ्यासला कोणता, त्याला निदलपुंज म्हणतात, जो इथे हिरव्या रंगामध्ये तुम्हाला दिसतो, हिरव्या पानांच्या रंगात. नंतर दलपुंज, जो पाकळ्यांचा भाग आहे त्याला दलपुंज म्हणतात. पुमंग, पुमंग म्हणजे काय, जिथे पुंकेसरचा भाग आहे, लक्षात, तो पुमंग. नंतर श्रीकेशरचा जो भाग आहे तर त्याला जायांग असं म्हणतात. बघा, ज्यावेळेस आता जायांगामध्ये म्हणजे थोडक्यात श्रीकेशरमध्ये कुक्षी पण असतात, त्यानंतर वृत्त पण असतात, त्याचबरोबर अंडाशय पण असतात. पण ज्या वेळेस पुमंगमध्ये असलेला जो भाग असतो म्हणजे थोडक्यात परागकोश जो असतो, तर तो परागकोश जेव्हा परिपक्व होतो म्हणजे पूर्ण तो तयार होतो, तो परिपक्व झाल्यानंतर तो फुटतो आणि फुटल्यानंतर त्यातील जे काही परागकण असतात, परागकोशात परागकण असतात, हे जे काही परागकण असतात तर हे परागकण काय होतात तर हे कुक्षीवर जाऊन पडतात. आता कुक्षी कुठे असते तर ती जायांगामध्ये असते आणि परागकण कुठे असतात, ते पुमंगात असतात. मग तो पुमंग फुटल्यानंतर त्याचे जे परागकण असतात ते कुठे जातात, फुटल्यानंतर ते कुक्षीमध्ये जातात म्हणजे जायांगावर जातात. आणि ज्या ठिकाणी जातात, परागकण ज्या ठिकाणी जातात तर तो भाग कुक्षीचा असतो. आणि ही जी काही प्रक्रिया घडून येते तर ह्या प्रक्रियेला परागीभवन असं म्हणतात. काय म्हणतात या प्रक्रियेला, परागीभवन. म्हणजे एकंदरीत फुल तयार होण्याची जी प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया आपण इथे बघितली. ह्या जास्वंदीचं जे काही फुल आहे या जास्वंदीच्या फुलाची रचना आपण बघितली. याच्यामध्ये आपण बघितलं निदलपुंज बघितलं, दलपुंज बघितलं, त्यानंतर पुमंग भाग आहे, जायांग भाग आहे आणि त्याचनंतर परागीभवन, कुक्षी, वृत्त, त्यानंतर अंडाशय हा भाग कुठे असतो तेही आपण बघितलं. एक साधासा प्रश्न तुम्हाला करतो बघा. बऱ्याच वेळा तुम्ही फुलांवरती फुलपाखरू बसलेलं तुम्ही बघितलेलं आहे. मग हे फुलपाखरू जेव्हा फुलावर बसतं तर त्या फुलासाठी त्याचा उपयोग काय होतो माहिती का तुम्हाला कुणाला, तर ऐका. ज्या वेळेस मी सांगितलं बघा, परागकोश जेव्हा परिपक्व होऊन फुटतो तर तो फुटल्यानंतर त्याच्यामध्ये जे परागकण असतात ते परागकण कुणाला चिकटतात, जर फुलपाखरू त्या फुलावर जाऊन बसलेलं असेल तर त्या फुलपाखराच्या पायाला चिकटतात आणि बरोबर ते फुलपाखरू तिथून उठून दुसऱ्या फुलावर जातं. दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुक्षीवर पडतं आणि अशा पद्धतीने तिथे काय तयार होतात, म्हणजे थोडक्यात जसे आपल्यामध्ये प्रजननाची जशी रचना आहे त्याच पद्धतीची रचना ह्या वनस्पतींमध्ये असते, फुलांमध्ये असते. तर अशा पद्धतीचा हा जो भाग आहे तर या भागाला म्हणतात फुल, बरोबर. तर त्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे आणि त्या पुढच्या भागाचं नाव आहे, शेवटचं वनस्पतीचं अवयव बाकी आहे आणि ते अवयव कोणता आहे तर ते अवयव फळ हे आहे. चल बघा, आतापर्यंत आपण वनस्पतींची रचना ह्या प्रकरणामध्ये काय काय बघितलं तर पहिलं अवयव जे होतं ते बघितलं म्हणजे मूळ, त्यानंतर खोड, त्यानंतर पान, त्याच्यानंतर आता जे बघितलं ते फूल आणि शेवटचं जे अवयव आहे तर त्या अवयवाचं नाव आहे फळ, बरोबर आहे. मग आता बघा, फळाची रचना आपल्याला इथे बघायची आहे. फळाची रचना कशी असते, आपण दैनंदिन जीवनात दररोज खूप सारे फळं खातो, बरोबर आहे की नाही. आंबा असेल, चिक्कू असेल, केळी असेल, फणस असेल, अननस असेल. मग अशी एवढी जी काही फळं जी खातो आपण, तर या प्रत्येक फळामध्ये तुम्हाला एक साम्यता दिसते का, त्याच्यामध्ये एक सारखेपणा दिसतो का, नाही.
प्रत्येक फळाची जी काही गुणवैशिष्ट्ये आहेत तर ती वेगवेगळी असतात. मग कशी असतात? उदाहरणार्थ, काही फळांमध्ये एक बीज असतं तर काही फळांमध्ये अनेक बीज असतात, अनेक बिया असतात. बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ बघा, आंबा, ज्याच्या आंब्यामध्ये जे एक बीज असतं त्याला आपण कोय असं म्हणतो बघा. आणि तेच जर आपण फणस बघितलं तर फणसामध्ये अनेक बिया असतात, त्याचबरोबर त्याच्यामध्ये गर सुद्धा असतो. म्हणजे अशी वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये असणारी फळे आपल्या दैनंदिन जीवनात आपण खात असतो. मग याची रचना बियांवरनं बघा, बियांवरनं वेगवेगळे प्रकार पडतील. बरोबर, एक बी असलेले. बरोबर, त्याच नंतर आपण जेव्हा एखादं बी पाण्यामध्ये 2 किंवा 3 तासासाठी जर भिजत घातलं तर ते भिजत ठेवल्यानंतर त्या बीजाचे 2 भागामध्ये रूपांतर होतात. उदाहरणार्थ शेंगदाणा बघा, जर आपण पाण्यात भिजत घातला तर तो भिजत घातल्यानंतर काही वेळाने तो फुगलेला असतो, नरम झालेला असतो आणि त्याचे 2 भागात रूपांतर होतं. बरोबर, यावरनं फळांचे म्हणजे त्या बियाचे, त्या बीजाचे 2 प्रकार पडतात. एक कोणता? एक दल असलेला, आणि जो म्हणजे थोडक्यात ज्याचे म्हणजे 2 भागात रूपांतर होतं त्याला म्हणायचं द्विदल. आणि जे फक्त एकाच भागात असतात त्याला म्हणायचं एकदल. एकदल आणि द्विदल हा शब्द आपल्याला आधी पण गेला. कुठे गेला? मुळांमध्ये गेला. जी तंतुमय मुळं आणि सोटमूळ याच्यामध्ये आपण तो भाग बघितला. बरोबर, तर अशा पद्धतीची रचना या फळांची असते. काही फळं जी असतात तर त्या काही फळांचं जे बी आहे तर ते त्या फळाच्या बाहेर आलेलं असतं. उदाहरणार्थ काजू बघा, ओके नाही? तर तशी रचना असणारे सुद्धा काही फळं असतात. म्हणजे अनेक गुण वैशिष्ट्ये असणारी, चवीने वेगळे असणारी, विविध रंग असणारी, विविध वास असणारी, आकार असणारी अशी अनेक फळं आपण बघत असतो. आणि ही जी रचना आहे तर ही रचना त्यांचं एक गुणवैशिष्ट्य दाखवत असते. तर या पद्धतीने आज आपण वनस्पती आणि रचना व त्यांचं कार्य ह्या प्रकरणामध्ये काय काय बघितलं. तर जी वनस्पती आहे तर त्या वनस्पतींचा मुख्य आधार असलेले जे हे 5 अवयव आपण बघितले, तर त्या 5 अवयवांमध्ये पहिलं बघितलं आपण मूळ. त्या मुळाचे 2 प्रकार अभ्यासले. कोणते? एक सोटमूळ आणि दुसरं तंतुमय मूळ. त्याच पद्धतीने आणखी पण जी बाकीची काही उपप्रकार होते ती पण आपण बघितलं. उदाहरणार्थ आगंतुक मुळे, हवाई मुळे, श्वसन करणारी मुळे, धावती मुळे, हे पण त्याची उदाहरणं बघितली. त्यानंतर दुसरा भाग तसं त्याचं कार्य पण बघितलं. म्हणजे उदाहरणार्थ कोणाचं? मुळाची कार्य पण आपण अभ्यासली. त्यानंतर दुसरा जो भाग होता तो म्हणजे काय? खोड. खोडाचं काय कार्य आहे, त्याची रचना कशी असते, पेरे कुठं असतं, कोणत्या वनस्पतीचं उदाहरण आपण घेतलं ते पण मी सांगितलं. त्यानंतर तिसरा जो भाग आहे तर ते बघितलं आपण पान. पानाची रचना बघितली. पानाचं कार्य काय? पानाचं कार्य आपलं राहिलंय बघा. पानाचं महत्वाचं कार्य आहे काय? प्रकाश संश्लेषण. म्हणजे काय हो? वनस्पतीला अन्न तयार करून देण्यासाठी जो महत्वाचा घटक आहे तर त्याला म्हणतात पान. का? कारण ह्या पानामध्ये हरितलवके असतात आणि हरितलवके असल्या कारणाने ह्या पानांचा रंग कसा असतो? हिरवा असतो. कारण का? कारण हरितलवकांचा सुद्धा रंग हिरवा असतो आणि हिरवा असल्याने पानाचा रंग सुद्धा हिरवा असतो. आणि म्हणून मग सूर्याची जी पण काही उष्णता आहे तर त्या उष्णतेपासून त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि ही हरितलवके यांच्या साह्याने वनस्पती आपलं स्वतःचं अन्न तयार करतात. म्हणजे अन्न तयार करण्याची महत्वाची जी पण काही प्रक्रिया आहे, महत्वाचं जे कार्य आहे तर ते कोणतं अवयव करत असतं? तर ते पान करत असतं. आलं लक्षात? हे झालं पानाची रचना आणि कार्य. त्याच्यानंतर आपण फूल बघितलं. त्या फुलामध्ये जास्वंदीचा जो उभा छेद आहे, थोडक्यात जास्वंदीच्या फुलाचं आपण रचना बघितली, स्ट्रक्चर बघितलं. आणि त्या रचनेमध्ये जे फुलाचे विविध भाग आहेत, उदाहरणार्थ पुष्पाधार, जिथे फुल आणि देठ जिथे खोडाला जोडलेलं असतं त्याला पुष्पाधार असं म्हणतात. त्यानंतर पुढे पुमंग आहे, जायंग आहे, दलपुंज आहे, निदलपुंज आहे, यांचाही सविस्तर आपण अभ्यास केला. त्याचे उदाहरण पण बघितलं. त्यानंतर शेवटचा जो अवयव होता, जो भाग होता तो होता फळ. फुलामध्ये एक कन्सेप्ट राहिली बघा, एक संकल्पना अशा आहे, जेव्हा त्याचं परागीभवन होतं, मी सांगितलं की नाही, परागकण परिपक्व होतात, फुटतात आणि फुटल्यानंतर त्याचे जे काही परागकण आहे तर ते परागकोशातून परागकण कुठे जातात? कुक्षीवर जातात. कुक्षीवर गेल्यानंतर तिथे काय तयार होतात? तर तिथे बीजांडाची प्रक्रिया तयार होते. हे बीजांडाचं फलन झालं, या बीजांडाचं रूपांतर फळामध्ये होतं. म्हणजे थोडक्यात त्या फुलापासूनच काय तयार होतं? फळ तयार होतं. हे फळ तयार करण्याचं महत्वाचं काम कोणाचं असतं? तर हे
परागीभवन क्रियेमध्ये असतं आणि हे कोण घडून आणतं तर शक्यतो जेव्हा फुलावरती फुलपाखरू बसतं तर हे फुलपाखरू त्याचं म्हणजे थोडक्यात बीजांडाचं फलन करण्याचं काम हे फुलपाखरू करत असतात. कसे तर त्याच्या पायाला ते परागकोश चिकटतात आणि ते बरोबर कुक्षीवरती जाऊन पडले की बरोबर त्याचं काय होतं बीजांड होतं आणि थोडक्यात बीजांडाचं फलन होतं. अशा पद्धतीने फळ तयार होतं. मग फळाची रचना शेवटच्या भागामध्ये आपण बघितलं. फळांचं कार्य म्हणजे आता कार्य काय तर आपण खाण्यासाठीच वापरतो पण रचना मात्र वेगळी वेगळी असते. एकसारखी गुणवैशिष्ट्ये या फळांची नसतात. तर अशा पद्धतीने संपूर्ण ह्या प्रकरणामध्ये आपण वनस्पतींची रचना कशी असते त्यानंतर त्या वनस्पतीच्या प्रत्येक अवयवाचं कार्य काय आहे ते आपण सविस्तर बघितलं. याच्या हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण सर्वांना समजलंच असेल, काहीही अडचण नसेल. तर